नमस्कार विद्यार्थी मित्रो, आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत. महा बी एड सी ई टी मार्च 2025 या अनुषंगाने आपण जी प्रश्नावली सुरू केली आहे ती म्हणजेच सुपर 30 प्रश्नावली याचा भाग 2 आज आपण पाहत आहोत. यापूर्वी आपण भाग 1 प्रदर्शित केलेला आहे, ज्यामध्ये आपण 30 प्रश्नांचा उहापोह केलेला आहे. तर चला आजचा आपण व्हिडिओ पाहूया. तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, जो की आमचा उत्साह द्विगुणित करतो. आजच्या प्रश्नावलीमधला पहिला प्रश्न, माझे सत्याचे प्रयोग हे पुस्तक कोणी लिहिले? तर ऑप्शन 1 महात्मा गांधी हे करेक्ट उत्तर होय. ते महात्मा गांधीचे आत्मचरित्र आहे. तसेच त्याचा इंग्रजी अनुवाद माय एक्सपेरिमेंट्स विथ ट्रूथ हा प्रसिद्ध असणारा ग्रंथ पुस्तक आपल्याला पाहावयास मिळते. पुढचा प्रश्न, ग्रामपंचायतचा सचिव म्हणून कोण काम पाहतो? तर ऑप्शन 3 ग्रामसेवक हा ग्रामपंचायतचा सचिव म्हणून काम पाहत असतो. तर अध्यक्ष म्हणून काम पाहण्याची जबाबदारी ऑप्शन 4 सरपंच यांच्याकडे असते. पुढील प्रश्न, आय सी यूचे पूर्ण रूप काय आहे? ज्याला आपण फुल फॉर्म असं म्हणत असतो. तर आय सी यूचे पूर्ण रूप इंटेन्सिव्ह केअर युनिट ऑप्शन 4 करेक्ट उत्तर होय. मराठीमध्ये आपण त्याला अतिदक्षता विभाग असं म्हणत असतो. व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा. तसेच मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास काहीच हरकत नाही. विद्युत दिव्याचा शोध कोणी लावला? तर ऑप्शन 3 एडिसन म्हणजेच अल्वा एडिसन यांनी विद्युत दिव्याचा शोध लावला. तब्बल 999 वेळेस विद्युत दिवा बनवण्यासाठी ते चुकले आणि 1000व्या वेळेस त्यांना हा शोध लागला. ही बाब या अनुषंगाने आपण लक्षात ठेवावी. महाराष्ट्राचे प्रथम राज्यपाल कोण होते? तर ऑप्शन 3 जयप्रकाश हे महाराष्ट्र राज्याचे प्रथम राज्यपाल होय. ग्रामपंचायतमध्ये कमीत कमी सदस्य संख्या किती असते? तर ऑप्शन 4 ग्रामपंचायतमध्ये कमीत कमी 7 ही आपल्याला सदस्य संख्या पाहायला मिळते. तर ती कमाल संख्या म्हणजेच 17 ही जास्तीत जास्त संख्या असते. ऑप्शन 4 7 करेक्ट उत्तर होय. पुढील प्रश्न, मराठी राज्यभाषा दिन कोणत्या दिवशी साजरा करतात? तर ऑप्शन 4 27 फेब्रुवारी रोजी आपण मराठी राज्यभाषा दिन साजरा करत असतो. 28 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिन, तर 1 मे हा दिन आपण महाराष्ट्र दिन तसेच कामगार दिन म्हणून साजरा करतो. याही बाबी या अनुषंगाने आपण लक्षात ठेवाव्यात. पुढचा प्रश्न, महाराष्ट्राचा राज्यप्राणी कोणता आहे? तर महाराष्ट्राचा राज्यप्राणी जायंट स्क्वेरल म्हणजे मोठी खारुताई ज्याला आपण म्हणतो शेकरू हा आपला राज्यप्राणी होय. तर वाघ हा आपला राष्ट्रीय प्राणी आहे. हेही अनुषंगाने आपण लक्षात ठेवावे. पुढचा प्रश्न, पूर्णरूप फुल फॉर्म या घटकामधून FIR चे पूर्ण रूप काय आहे? ऑप्शन 2 आपले करेक्ट उत्तर म्हणजेच फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट आपलं उत्तर होय. लसीकरण शास्त्राचे जनक ज्याला आपण व्हॅक्सिनेशन असं म्हणत असतो, जनक कोणास म्हणतात? म्हणजे लसीकरणाचा पाया कोणी घातला असा हा प्रश्न. तर देवी ह्या रोगाची लस शोधणारे एडवर्ड जेनर हे लसीकरण शास्त्राचे जनक होय. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते? तर ऑप्शन 1 कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे. तर K2 हे भारतातील सर्वात उंच शिखर होय. हेही आपण या अनुषंगाने लक्षात ठेवावे. पंचायत समितीचा मुख्य कार्यकारी अधिकारी कोण असतो? म्हणजेच पंचायत समितीचा प्रमुख कोण असतो? प्रशासकीय प्रमुख कोण असतो असा हा प्रश्न. तर गट विकास अधिकारी ज्याला आपण म्हणतो म्हणजेच ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर BDO या नावाने परिचित असणारं पद. BDOचा पूर्ण रूप काय असाही प्रश्न येऊ शकतो. तर ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर ही बाब या अनुषंगाने आपण लक्षात ठेवावी. पुढचा प्रश्न, महाराष्ट्राला किती किलोमीटरचा म्हणजेच किमीचा समुद्रकिनारा लाभला आहे? तर महाराष्ट्राला एकंदरीत लाभलेला समुद्रकिनारा 720 किलोमीटर आपलं करेक्ट उत्तर होय. व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करण्यास बिलकुल विसरू नका. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा म्हणजेच विस्तारित जिल्हा कोणता असा हा प्रश्न. ऑप्शन 1
अहमदनगर करेक्ट उत्तर होय. मानवी केसात कोणते प्रोटीन असते? तर ऑप्शन 3 केराटिन नावाचे प्रोटीन जे आहे ते आपल्याला सगळ्यात हार्ड असणारं प्रोटीन पाहायला मिळतं. तर केराटिन प्रोटीन पचवणारा एकच प्राणी आपल्याला जगात पाहायला मिळतो आणि तो म्हणजेच साप. तर जे आपले केस असतात, स्त्रियांनी केस विंचरल्यानंतर अगोदर आगळीमध्ये म्हणजेच देवळीमध्ये ज्या केस ठेवायच्या तिथे साप येण्याची भीती होती, म्हणून सायंकाळी विंचरू नये अशा प्रकारचा प्रघात आपल्याला पडलेला पाहायला मिळतो. तर केराटिन हे सर्वात हार्ड म्हणजेच कठीण प्रोटीन असतं, हेही आपण लक्षात ठेवावे, जे की मानवी केसामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. महाराष्ट्रातील 36वा म्हणजेच सगळ्यात शेवटचा नवनिर्मित जिल्हा कोणता असा हा प्रश्न. तर ऑप्शन 1 पालघर करेक्ट उत्तर होय. ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन हा जिल्हा तयार झालेला आहे. ऑप्शन 1 आपलं करेक्ट उत्तर. जगात दरवर्षी सर्वात जास्त भूकंप होणारा देश कोणता? तर ऑप्शन 4 जपान करेक्ट उत्तर होय. जिल्हा परिषदेत कमीत कमी किती सदस्य संख्या असते? तर जिल्हा परिषद सदस्यांची त्या त्या जिल्ह्यातील त्या त्या जिल्हा परिषदमधील कमीत कमी संख्या किती असा हा प्रश्न. ऑप्शन 1 50 करेक्ट उत्तर. तर जास्तीत जास्त म्हणजेच कमाल संख्या जी आहे ती 75 असते. तर ग्रामपंचायतमध्ये कमीत कमी संख्या 7 व जास्तीत जास्त 17 ह्याही बाबी या अनुषंगाने आपण लक्षात ठेवाव्यात, जेणेकरून आपल्याला तशा प्रकारचा प्रश्न आल्यानंतर उत्तर येईल. कोणत्या जिल्ह्यास महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी म्हणून ओळखले जाते? तर कोल्हापूर जिल्ह्यास महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी आहे. तर महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी म्हणून ओळखले जाते. ऑप्शन 3 कोल्हापूर आपलं करेक्ट उत्तर. तर सांस्कृतिक राजधानीसाठी पुणे शहर हे आपण लक्षात ठेवावे. तसेच पर्जन्यछायाचा जिल्हा, ज्वारीचे कोठार म्हणून सोलापूर जिल्ह्याची ओळख आपल्याला आहे. तर नागपूर हा संत्र्याचा जिल्हा म्हणून सुद्धा ओळखला जातो. ययाती ही कादंबरी कोणी लिहिली? तर ऑप्शन 1 वि. स. खांडेकर करेक्ट उत्तर होय. मानवी हृदयाचे ठोके मोजण्याचे यंत्र कोणते? तर मानवी हृदयाचे जे आपण ठोके मोजत असतो ते यंत्र म्हणजेच स्टेथोस्कोप. ऑप्शन क्रमांक 2 आपलं करेक्ट उत्तर आहे. तर थर्मामीटर ज्याने आपण तापमान मोजतो, गॅलेनोमीटर आपण विद्युतची दिशा ते पाहत असतो, चेक करत असतो, आणि स्पिग्मोमॅनोमीटर जे आहे याने आपण रक्तदाब मोजतो. तर ऑप्शन 2 करेक्ट उत्तर. भारताचे 14वे पंतप्रधान कोण आहेत? तर ऑप्शन 2 श्री नरेंद्र मोदी करेक्ट उत्तर होय. भारताचे राष्ट्रपिता कोणास म्हणतात? म्हणजेच राष्ट्रपिता या नावाने कोणाला ओळखले जाते असाही हा प्रश्न. तर महात्मा गांधी करेक्ट उत्तर आहे. बिहू हे लोकनृत्य कोणत्या राज्यातील आहे? तर बिहू हे आसाम राज्यातील प्रसिद्ध असणारं लोकप्रिय असणारं लोकनृत्य होय. राजदांडियासारखे लोकनृत्य आपल्याला राजस्थानमध्ये पाहायला मिळतात. POPचे पूर्ण रूप काय आहे? तर POP आपल्या सर्वांच्या परिचयाचा आहे. ऑप्शन 3 प्लास्टर ऑफ पॅरिस, एक प्रकारची भुकटी जी असते ज्याला आपण पावडर म्हणूया. तर प्लास्टर ऑफ पॅरिस करेक्ट उत्तर होय. माइन काम्फ हे पुस्तक कोणी लिहिले? तर ऑप्शन 2 ॲडॉल्फ हिटलर करेक्ट उत्तर होय. हे ॲडॉल्फ हिटलरचे आत्मचरित्र होय. माझा लढा असा त्याचा मराठीत अर्थ होतो. स्वतंत्र भारताचे पहिले जनरल गव्हर्नर कोण होते? तर ऑप्शन 2 लॉर्ड माउंटबॅटन करेक्ट उत्तर होय. खाद्यमीठाचे म्हणजेच टेबल सॉल्टचे रेणुसूत्र काय आहे? तर ऑप्शन 2 NaCl करेक्ट उत्तर आहे. तर KCl आपण याला सेंधव मीठ म्हणजे ज्याला आपण शेंदी मीठ असंही म्हणत असतो. तर सेंधव मीठ म्हणजेच KCl, तर NaCl म्हणजेच टेबल सॉल्ट. पुढचा प्रश्न, CPUचे पूर्ण रूप
काय आहे? तर कंट्रोल प्रोसेसिंग युनिट हे कॉम्प्युटरशी निगडीत असलेलं CPU रूप आपल्याला पाहायला मिळतं. आजच्या प्रश्नावलीमधला शेवटचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी कोणत्या किल्ल्यावर आहे? तर महाराजांची समाधी कोणत्या किल्ल्यावर आहे असा हा प्रश्न. तर ऑप्शन 2 रायगड या आपल्या राजधानीच्या किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आहे हे आपल्याला सर्व परिचित आहे. तर अशा प्रकारे आपली प्रश्नावली येथे संपते. व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच लाईक करा, तसेच मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास विसरू नका व बेल आयकॉन बटन प्रेस करून ठेवा, जेणेकरून आपल्या BEd CETशी निगडीत तसेच BEd ॲडमिशनशी निगडीत सर्व ज्या अपडेट्स आहेत याचे आपल्याला अपडेट वेळेत मिळत राहतील. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.